हाय फ्रेंड्स, आज आहे भोगी. भोगीची तयारी चालू आहे. हे बघा, भोगीसाठी मी काय काय भाज्या आणले. गावठी आपले हरभरे, हरभऱ्याचं हे झाड असं असतं. हे हरभरे त्याच्यामध्ये टाकायला. गाजर आणली होती भरपूर, एक ठेवलं भाजीमध्ये टाकायला. हे टमाटे तर रोज भाजीला लागतातच आपल्याला. आणि बघा शेंगा, त्या गावठी पावट्याच्या शेंगा. आम्ही इकडे मुंबईला आहे ना, तर आमच्याकडे गावठी भाज्या जास्त भेटतच नाही आहेत. मग इकडे एक बैल बाजार म्हणून मार्केट आहे, तिकडे सगळ्या गावच्या भाज्या भेटतात. तिकडे जाऊन मी परवा या सगळ्या भाज्या घेऊन आले आज भोगीसाठी करायला. कोबी, फ्लावर, वांग, बटाटा. मी अशी गावठी वांगी पण भेटले. आणि ही वाटाणे, फरसबी, अशी ही मिक्स भाजी. हे बघा, मस्त भरपूर अशा अर्धा किलो या शेंगा आणल्यात मी. ह्याची आमटी शेंगदाणे टाकून खूप छान होते. हे बघा, तुम्हाला माहितीच असतील. म्हणून मी अर्धा किलो घेतले. आणि तिकडे स्वस्त पण भाज्या भेटतात आणि छान भेटतात, फ्रेश एकदम गावावरून आलेले. आणि ही बघा मिक्स भाज्या आमच्या भोगीसाठी अशा. त्याची आता मी संध्याकाळी मस्त भाजी बनवणार आणि बाजरीची भाकरी बनवणार. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच कशी भाजी बनवते, कशी भाकरी बनवते. आज भोगीचा सण मी कसा करते ते. हे बघा फ्रेंड्स, आज मी मिक्स भाजी बनवलेली आहे भोगीची. इकडे मिक्स भाजी केलेली आहे आणि इकडे भाकरी आहे. हे बघा, अशी भाजी बनवलेली आहे मी मिक्स भोगीची मिक्स भाजी. आणि इकडे भाकरी. आणि हा भोगीच्या भाजीचाच थोडासा मी इकडे रस्सा केलेला आहे, जेणेकरून की आम्हाला म्हणजे भातावरती पण खाता येईल आणि भाकरीबरोबर पण खाता येईल. हा थोडासा रस्सा बनवला आहे. आणि इकडे मी अशी सुकी भाजी काढली भोगीची. आणि इकडे टोप ठेवला, याच्यामध्ये भात आहे आणि वरण आहे. मग कशी झाली आहे भोगीची मिक्स भाजी ते प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ऐन टायमामध्ये मला बाजरीचं पीठ भेटलं नाही, म्हणून मी हे बघा गाईस ज्वारीचीच भाकरी केली आहे आज. काय करणार, वेळच नाही भेटला बाजरी दळून आणायला, म्हणून मी ज्वारीचीच भाकरी केली. कामामध्ये वेळच नाही भेटला बाजरी आणून दळायला टाकायला, त्यामुळे बाजरीचं पीठ माझ्याकडे नाही रेडी. माझ्याकडे ज्वारीचं पीठ आहे, त्याचीच मी भाकरी बनवली. कशी झाली भाकरी बघा. हे बघा कशी झाली भाकरी गाईड. फ्रेंड्स, तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आणि हा रस्सा मिक्स भाजीचा. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून आज भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या असलेल्या मकर संक्रांतीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हे बघा, भाकरी रेडी झालेली आहे. इकडे आहे भाकरीचा डब्बा. आणि इकडे बघा काय चाललं आहे. हे बघा माझी मुलगी प्रियांका औषध देते वैष्णवीला. वैष्णवी हे पिलू बघा. ही बघा माझी नात वैष्णवी. हिची उद्या दुसरी संक्रांत आहे. हे बघा, इकडे आम्ही बिग बॉस बघतो. बिग बॉस
चा रिपीट ब्लॉग चालू रिपीट टेलिग्रास चालू आहे. तो बघत बघत आमची कामं चालू आहेत. आणि इकडे बघा प्रियांका वैष्णवीला कॅल्शियमचं औषध देते. वैष्णवी हाय बोल बाळा. वैष्णवी हाय गाईड्स, हे बघा इकडे मी ताट तयार केलेलं आहे. इकडे भाकरी भाजत इथे मी गॅस कमी करते. हे बघा मिक्स भाजीचा रस्सा किती छान कट आलाय बघा. हे बघा माझ्या इथं नातं माझ्याशी गोड गोड बोललं कामापुरतं काय ग असं बोलते. आणि ही बघा भाकरी ज्वारीची किती छान झालेली आहे. बघा कशी झाली भाकरी ज्वारीची, कशी पांढरी शुभ्र छान झाली बघा. बनवले गाईस. आणि हे बघा भोगीचं ताट रेडी आहे. मिक्स भाजी भाकरी आणि रस्सा. हाय फ्रेंड्स, भोगीचं ताट मी रेडी करून टाकलेलं आहे व्हिडिओला. बघा भाजी रस्सा आणि भाकरी. माझी मुलगी माझं कौतुक करते बघा. मी मस्त खाईन ताव मारी. या तुम्ही पण जेवायला. हॅपी भोगी. आणि माझ्याकडून तुम्हाला आज भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या सुद्धा तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. माझे ब्लॉग आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला मग फ्रेंड्स, माझे भाऊ बहीण तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. माझा ब्लॉग आवडला तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चला बाय. 21 जुलैला ही दोघं